अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना। आताची जी रास आहे ती जुलै महिन्यासाठी असणार आहे। जुलै महिन्यासाठी तुम्हाला वृषभ राशीसाठी असणार आहे। हा महिना जो आहे तो तुम्हाला कसा जाईल। व्हिडिओ मी पहिला केले होते, व्हिडिओ पोस्ट देखील केले होते एक महिन्याच्या पूर्वीच, पण ते व्हिडिओज अपलोड होतच नव्हते, झालेच नाही। ते खूपदा मी ट्राय केलं, त्याच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ सुद्धा बनवून पोस्ट केला। व्हिडिओ मी पोस्ट केलेले आहेत पण डाउनलोड होत नाहीयेत, हे सुद्धा मी टाकलं होतं। पण परत मी परत आता दुसरे व्हिडिओ बनवून मी पोस्ट केले, ते व्हिडिओ अपलोडच झाले नाही। काय प्रॉब्लेम झाला काय माहिती, देवाची इच्छा नसावी कदाचित ती एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचावी। एकच कुंभ राशीचाच व्हिडिओ तेवढा अपलोड झाला, बाकीचे कुठलेच व्हिडिओ अपलोड झालेले नाहीयेत। आता ही जी रास आहे ती वृषभ राशीसाठी असणार आहे। वृषभ राशीसाठी हा महिना पूर्ण कसा जाईल आपण हे बघणार आहोत। फोर ऑफ पेंटिकल, एट ऑफ वॉन्स, किंग ऑफ कप्स, द टावर मोमेंट, द लवर्स, नाइन ऑफ कप्स, फोर ऑफ कप्स, द हेरोपंट, क्वीन ऑफ वॉन्स आणि बॉटम मध्ये सुद्धा आहे किंग ऑफ सोर्ट्स। ते सुद्धा मी इथं ठेवते। पाय घसरून काल पडले, पाय माझा फ्रॅक्चर झालाय, मग बसता येत नाहीये मला व्यवस्थित, त्याबद्दल सॉरी। राऊंड काय ना काय तर होतच असते मला, जशी निगेटिव्ह शक्ती माझ्यावरती बॅकफायर होते। मी खूप प्रयत्न करत असते की स्वतःला सावरण्याचा, पण एखाद्याची निगेटिव्ह शक्ती बॅकफायर झाली की मला त्रास होत असतो त्याचा। त्यामुळे प्रथम कार्ड आलेला आहे, जे एंजल आहे ते तुम्हाला सपोर्ट देताना दिसत आहे। तुमच्यासाठी तुमच्यावरती त्यांचं लक्ष आहे। तुम्हाला जे काही अडथळे येत असतील, तुम्हाला त्रास होत असेल, एखाद्या गोष्टीचं तुम्हाला उत्तर भेटत नसेल, तर ती एंजल्स आहे ते तुम्हाला सपोर्ट देताना दिसत आहेत। एखादी गोष्ट तुम्हाला मनामध्ये भरवताना दिसत आहेत किंवा समोर ते दाखवत आहेत। एखाद्या गोष्टीचे झापड म्हणतो आपण, आपल्या डोळ्याला अचानक एखादी झापड पडली किंवा आपल्या मनात एखादी गोष्ट आली आणि चांगल्या पद्धतीची किंवा वाईट पद्धतीची एखादी गोष्ट तुम्हाला करायची असेल आणि त्याबद्दल तुम्ही विचार करताय ना, अचानकपणे एखादी गोष्ट अचानकपणे तुमच्या मनात येऊन गेली, तर हे एंजल तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की तुम्हाला हे करायचं आहे आणि ह्या गोष्टीतच तुझं यश आहे। ही गोष्ट इथे तुमच्याबद्दल होताना दिसत आहे। येणाऱ्या 4थ्या आठवड्यामध्ये एखादं थांबलेलं काम, तुम्हाला एखाद्या फायनान्शियल नवीन काहीतरी ग्रोथ करायची असेल, तर ते सुद्धा तुमचं काम होताना दिसत आहे या महिन्यामध्ये। आणि कुठेतरी पैसे तुमचे अडकले आणि ते भेटत नव्हते किंवा नाहीये, तरी सुद्धा ते भेटताना दिसत आहे। पैसे तुम्हाला भेटताना दिसत आहेत आणि बँकेत लोन वगैरे असेल तुमचं, तर ते सुद्धा होताना दिसत आहे या महिन्यामध्ये। आणि क्विकली एखादा कोणता तरी डिसिजन तुम्ही घेताय आणि तो सत्यामध्ये उतरवताय, किंवा एखाद्या गोष्टी तुम्हाला आज करायची आहे आणि ते या महिन्यामध्ये कंप्लीट होताना दिसते आहे। जास्तीत जास्त शेतीमधला असू दे, शेतीमधल्या जास्ती गोष्टी इथे दिसत आहेत। पाण्यासंदर्भात असतील किंवा हवा तसा पाऊस पडावा, हवा तशी पिकाचं उत्पादन तुम्हाला निघावं, हे सुद्धा इथे दिसत आहे। आणि दुसरा असा आहे, डोंगर भागामध्ये तुम्हाला जर काहीतरी नवीन जाग्यामध्ये काहीतरी तुम्हाला नवीन इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा जागा घ्यायची असेल किंवा काहीतरी पद्धतीची जाग्या संदर्भात ग्रोथ निर्माण करायची असेल, तर ती कामं तुमची या महिन्यामध्ये अचानकपणे मार्गी लागताना दिसतील। प्लस कामं जर नाही झाली तरी सुद्धा तुम्हाला त्या वेळेत काय करायचं हे योग्य पद्धतीचं गायडन्स तुम्हाला भेटताना दिसतंय। एखादा प्रपोज तुमच्या आयुष्यात येताना दिसतोय, जो तुमच्यासाठी योग्य असणार आहे। किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रपोज करताय आणि त्या व्यक्तीला तुम्ही एक्सेप्ट करताय, एखादा व्यक्ती तुमच्या आयुष्यातून
पास्टमध्ये गेलेला असेल किंवा तुमच्याशी बोलत नसेल तर तो व्यक्ती तुमच्या आयुष्यात परत रिटर्न येताना दिसतोय. तुमचं नंबर ब्लॉक असेल किंवा मेसेज येत नसेल एखाद्या व्यक्तीचा तर तो मेसेज सुद्धा तुम्हाला अचानकपणे येताना दिसतोय. तुमच्यामध्ये दोघांचं बॉन्डिंग चांगलं होताना दिसतंय. एखाद्या गोष्टीत लव्ह रिलेशन तुमचं असेल चालू आता म्हणजे मगाशी मी एनर्जी सांगितली की प्रपोज येतोय ती एनर्जी वेगळी, पण तुम्ही आता लव्ह रिलेशन मध्ये आहे आणि तुम्हाला ती व्यक्ती फसवते, त्रास देते, तुम्हाला अविश्वास दाखवते, तुम्हाला फसवते आहे मागे. ह्या काही गोष्टी तुम्हाला शंका आहे, पण त्या गोष्टी पटत नाहीयेत किंवा माहित नाहीयेत. अशा काही गोष्टी तुम्हाला अचानकपणे समजताना दिसत आहेत आणि अचानकपणे टॉवर मुवमेंट त्या नात्यावरती येताना दिसत आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याबद्दल घडताना दिसत आहेत. तुमचा पार्टनर तुम्हाला फसवतोय याची शंका तुम्हाला होती, पण आता खात्री काहीतरी होताना दिसत आहे किंवा या 6 महिन्यापूर्वी तुम्हाला त्याच्याबद्दल कल्पना सुद्धा आली असावी किंवा ह्या वेळेत किंवा ह्या 6 आठवड्यात तुम्हाला त्याबद्दल अजून काहीतरी डिटेल बातमी समजू शकते आणि तुम्हाला नजर दोष खूप लागतो आहे. कोणाच्या हातचं जेवण खायचं नाहीये, होतं तुम्हाला एकांतात राहायचं आहे, एकांतात तुम्हाला तुमचं आयुष्य जगायचं आहे आणि कोणाच्याही घरातलं पाणी, जेवण किंवा जास्तीत जास्त पाणी जास्त कोणाच्या हातचं घ्यायचं नाहीये आणि मनातल्या काही गोष्टी सिक्रेट ज्या आहेत त्या तुम्हाला या महिन्यामध्ये शेअर करायच्या नाहीयेत, सांगायच्या नाहीयेत, जेणेकरून तुमच्यामध्ये निगेटिव्ह शक्तीचा वावर होण्याची शक्यता इथे दिसते आहे, खूप तीव्रतेची दिसते आहे. आणि एखादी गोष्ट तुम्ही शोधत असाल ती भेटत नसेल तुम्हाला किंवा त्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर नक्कीच ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्ही थोडा धैर्य ठेवला पाहिजे, आधार दिला पाहिजे मनाला की आज ना उद्या ती गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचेल, मला त्या गोष्टी भेटणार आहे याचं मला मनाला एक आधार मिळावा किंवा 100% ती गोष्ट माझ्यापर्यंत येणारच आहे, वेळ लागेल पण ते मला भेटणार आहे. त्या गोष्टीचं सक्षमता मनाला असली पाहिजे आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करताय ती गोष्ट भेटेल तुम्हाला इथे, नक्की भेटेल. पण या महिन्यामध्ये नाही भेटताना दिसणार आहे ते 9व्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्याच्या आसपास ते तुम्हाला भेटताना दिसेल. आणि लव्ह रिलेशनच्या थ्रू तुमचा हा महिना जो आहे तो थोडासा कुठेतरी अप अँड डाऊन राहणार आहे. एखादी निगेटिव्ह गोष्ट तुम्हाला समजली त्यामुळे तुम्हाला शारीरिकदृष्ट्या ब्लॅक ऊर्जा निर्माण होणार आहे. ते थोडंसं कुठेतरी तुम्ही सावध राहायचं आहे, जेणेकरून तुम्ही स्वतःला त्रास करून घ्यायचा नाहीये. बाकीच्या सगळ्याच गोष्टी तुमच्या फेवरमध्ये असणार आहेत. सगळ्याच गोष्टी फक्त लव्ह रिलेशनच्या थ्रू असतील, फॅमिली थ्रू असतील, अशा काही गोष्टी तुम्हाला अचानकपणे समजतील, ज्या पद्धतीत तुम्ही जरी चुकत असाल वृषभ राशीसाठी, तुम्ही स्वतः जरी चुकत असाल, सपोज आता माझी रास आहे वृश्चिक नाही, रास आपण कोणती बघतोय? वृषभ राशीसाठी, सॉरी वृषभ राशीसाठी सपोज माझी एनर्जी सिंह आहे, पण वृषभ राशी सपोज माझी एनर्जी आहे माझ्यामध्ये काहीतरी खोट असेल, मी माझ्या पार्टनरला फसवत असेल, तर ह्या गोष्टी ओपन होताना दिसत आहेत. अशा तुमच्या थ्रू सुद्धा घडतील किंवा तुमच्या पार्टनर कडून तुम्हाला समजणारे आहेत. अशा गोष्टी काहीतरी इथे घडताना दिसता आहेत. तुमच्या मधल्या अशा सिक्रेट गोष्टी ज्या बाहेर पडताना दिसत आहेत. तुम्हाला सतर्क राहायचंय. तुम्ही असो किंवा तुमचे पार्टनर असो, तुम्ही जर चुकत नसाल तर तुमच्या पार्टनर कडून ही एनर्जी आहे आणि टॉवर मुवमेंट येण्यासारखं इथे दिसत आहे. तुम्हाला सतर्क राहायचं आहे, सावध राहायचं आहे आणि हा महिना तुम्हाला एन्जॉय करायचा आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या फेवर मध्ये असणार आहेत. 3 नंबर जो आहे तो तुम्हाला शुभ असणार आहे. गुलाबी रंग आहे तो तुम्हाला शुभ असणार आहे. ब्लॅक रंग, डार्क लाल रंग जो आहे तो तुम्हाला परिधान करायचा नाहीये. 6 नंबर जो आहे तो सुद्धा तुम्हाला निगेटिव्ह आहे, म्हणजेच तुम्हाला अशुभ आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि सूर्य म्हणजे रविवार तुमच्यासाठी शुभ असणार आहे. रविवारच्या दिवशी तुम्हाला जल अर्पण करायचं आहे सूर्याला आणि नतमस्त व्हायचं आहे. ह्या सगळ्या एनर्जीज तुमच्यासाठी आहेत. एनर्जी कशी वाटली हे सांगायला विसरू नका. ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ.